नाही, याची आवश्यकता नाही आहे. जेव्हा जमीन खरडून जाते त्यावेळी आपण त्या ठिकाणी दुसरीकडनं माती आणतो, सॉइल आणतो. आणि जसं आता सोलापूरमध्ये प्रयोग सुरू केला, सर्वाधिक बाधित सोलापूर आहे. तर या ठिकाणी जो धरणांमध्ये गाळ वाहून आलेला आहे, हा गाळच उपसा करून तो शेतकऱ्याच्या शेतीमध्ये नेऊन टाकायचा. त्याकरता उपस्याला पैसे लागतात, त्याकरता ट्रान्सपोर्टला पैसे लागतात, ते सगळे लेबरचे पैसे लागतात, ते आम्ही उपलब्ध करून देतोय. आणि हा जो गाळ आहे हा इतका उपजाऊ असतो, म्हणजे अनेक वेळा अशा प्रकारचा आपण मागच्या काळामध्ये गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना केली. तर जेव्हा अशा प्रकारचा गाळ आणून आपण शेतीमध्ये टाकतो त्यावेळी आपल्याला जे वेगवेगळी खतं त्या ठिकाणी किंवा रासायनिक खतं यूज करावी लागतात, त्याचा उपयोग अगदी मिनिमम होतो आणि कदाचित पहिल्या वर्षी तो करावाही लागत नाही, म्हणजे कमीत कमी करावा लागतो. त्यामुळे ही अतिशय उपजाऊ अशा प्रकारची ती जमीन त्या ठिकाणी तयार होते. म्हणून वेगाने हे काम करता यावं म्हणूनच 2 भाग केलेले आहेत. याच्यातला जवळपास 47,000 रुपये कॅश कॉम्पेन्सेशन आहे आणि 3 लाख रुपये नरेगातले.